हरिओम सगळ्यांना. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनाहत काल अनाहत चक्र बघितलं, बरोबर ना? आज पुढील गोष्टी बघूयात. आपण अनाहत चक्र किती इम्पॉर्टंट असतं. आपलं मन, मनात असलेल्या गोष्टी, प्रेम जर नसेल तर किती किती गोष्टी आपल्या बिघडतात आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही. आपलं मन निर्मळ नसेल, स्वच्छता नसेल मनात, मनाची झाडू नाही फिरवायचा मन. आतून स्वच्छ लागतं प्रत्येक विचाराने. मन मोकळेपणाने बोलणं, मन मोकळेपणाने हसणं, या सगळ्या गोष्टी खूप डिपेंड करतात तुमच्या त्या चक्राभोवती. मग ते हे चक्र खूप महत्वाचं असतं आणि हे चक्र जर तुमचं बॅलन्स झालं तर खूप काही काही चांगल्या घटना घडू लागतात. आता आपण विशुद्धी चक्राचं काय पाहिलंय का काय? का नाही अजून? हम्म. विशुद्धी चक्र इथं असतं, कंठस्थानी असतं. रंग निळा, ब्ल्यू. तत्व काय? आकाश तत्व. आकारमान म्हणजे सूक्ष्म असतं, गुणधर्म असून. शब्द हा याचा मूळ गुण आहे. आता शब्द म्हणजे मूळ गुण काय म्हणणार? जे काय बोलतो हेच त्याचं मूळ गुण आहे. आपल्या बोलण्यातच हे असतं विशुद्धी चक्राचं भरपूर काय. मग हे चक्र आपल्या शरीरातील काम, क्रोध, लोभ, मोह, भय, माया, आकाश तत्वाच्या अधीन आहे. घशातील सप्तपथ म्हणतो आपण, श्वासनलिका, थायरॉइड, थायमस ग्रंथी यावरती पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं काम, प्रमुख कार्य विशुद्धी चक्राचं आहे. विशुद्धी चक्र उच्च निर्मितीचे केंद्र आहे. खूप सारे आपल्यामध्ये बदल घडवून आणतं. अध्ययन, नियोजन, आपल्यामध्ये कला असेल काय, त्याला देण्याचं काम हे विशुद्धी चक्र करत असते. जी व्यक्ती कलाकार आहे, यशस्वी राजकारणी आहे, व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, यामध्ये बघा खूप चांगले बोलणारे, खूप चांगले भाषण देणारे, म्हणजे मनाला भावणारे तुम्ही बघत असाल, अशी लोक कसे अट्रॅक्ट करत असतात. मग विशुद्धी चक्रात दोषही असतात. ज्यावेळी विशुद्धी चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात, घशाचा आजार एक, बोलता येत नाही, स्वरयंत्रातील दोष, टॉन्सिल काय असतील, माउथचा अल्सर, ग्वायटर, थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथीमधील दोष, दमा, लिपी आपण काय म्हणतो त्याला बरं, हा लिपिटिक हा एक प्रॉब्लेम असतो, सिस्टीम मधील दोष, या व्याधी उद्भवतात. मग हे आकारण, चिंता करण्याचा स्वभाव, चिडचिड करणं, अपराधीपणाची भावना, समस्या, संभ्रमावस्था, अशा समस्या, व्याधी उद्भवू शकतात. मग हे विशुद्धी चक्र इतकं आपल्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे. आपल्या विशुद्धी चक्रामध्ये म्हणतो ना आपण, जे दररोजचं दळणवळण असतं किंवा आपण जे बोलतो, वक्तव्याचं केंद्र आहे. मग यामध्ये आपण संवाद साधत असताना आपल्याला जर व्यवस्थित साधता येत नसेल, तर विशुद्धी चक्राची गडबड आहे. मग आपल्याला कुठले संवाद, कुठले शब्द निवडायचे, हेही विशुद्धी चक्र तुमचं चांगलं असेल, माझं चांगलं, हे कळत असतं. हे जर असंतुलित असलं, तर व्यक्ती ओरडून बोलते. कोणाच्या बोलण्याच्या आधी, कोणाच्या ऐकून घेण्याच्या आधी, अधिकारवाणीने आधी स्वतःचंच म्हणणं मांडत बसतात. त्यांचा आवाज मोठा, कर्कश असतो. इतरांच्या बाबतीत स्वतःचे ते स्वतःच मत बनवतात. तो चांगला आहे, तो वाईट आहे, ही पद्धत असते. ज्या व्यक्ती फक्त कुजबुजतात, लाजाळूपणे तोत्र बोलतात, कंठचक्र त्यांचं निम्म सक्रिय असतं. मग विशुद्धी चक्र जर संतुलित असलं तर बघा किती गोड बोलता येतं, संतुलित आपले शब्द राहतात, लोकांच्या आवाजात एक मयाळूपणा असतो, म्हणजे सुस्पष्टता असते. तर आवाजातील स्वच्छपणा म्हणतो आपण, ती लयबद्धता म्हणतो ना, लयबद्ध, त्या पद्धतीने ती भिनली जाते. हे विशुद्धी चक्र खूप इम्पॉर्टंट असतं. ह्यामध्ये आपण कंठचक्र म्हणून दुसरं नाव याला काय म्हटलं जातं? कंठचक्र म्हटलं जातं. विशुद्धी का असं नाव दिलं असेल? शुद्धतेचं केंद्र आहे. तुम्ही जे काय बोलता त्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. लोकांना कळतं, की तुम्ही ॲक्चुअली काय आहेत, काय नाही, तुमच्या बोलण्यावरून, वागण्यावरून. मग हे मानवी शरीरातील 5वे प्राथमिक चक्र आहे. विशुद्ध हा संस्कृत शब्द असतो. म्हणजे ज्याचा अर्थ काय? शुद्ध करणे अथवा स्वच्छ करणे. म्हणजे स्वच्छता फक्त शारीरिक स्तरावर नसून आत्मा, मनाची स्वच्छता हे सुद्धा करणं गरजेचं असतं. म्हणजे आत्म्यातून सत्य व्यक्त करणे हा याचा मुख्य उद्देश असतो.
मग हे चक्र दळणवळण, वक्तव्याचे केंद्र म्हणून मानलं जातं. कारण तुमचं हे जास्त चांगलं असावं लागतं. ॲक्टिव्ह बी लागतं चांगलं. श्रवणशक्ती, ऐकणे या गोष्टी कंठचक्राशी निगडीत असतात मित्रांनो. व्यक्तीला जेव्हा संवाद करायचे, काही शब्द निवडायचे, काही अधिकार मिळवायचा असतो, त्यावेळी आपण त्या ह्याच्यामध्ये बोलत असतो. मग प्रत्येक स्टेजला आपण कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे, प्रेमाने कधी बोललं पाहिजे, कधी रागवलं पाहिजे, कधी या गोष्टी आपल्याला त्या समजल्या पाहिजे. म्हणजे एक मॅच्युरिटी म्हणतो ना आपण शब्दांची ती येते. मग प्रतिकात्मक स्वरूप जर बघितलं तर हे चक्र कमळाच्या 16 पाकळ्यांनी दर्शवलेलं असतं. ज्यामध्ये प्रत्येक पाकळी व्यक्तीला संभवता म्हणजे श्रेष्ठत्व प्राप्त होतं. अशी म्हणजे 16 वैशिष्ट्यांचं प्रतिनिधित्व करतं. 16 पाकळ्या असतात. मग स्वर बी तसेच असतात बघा आपलं. त्याचा मंत्र काय असतो? हम. रंग काय सांगितलाय? निळा. ह असतं, पण त्याला काय म्हणत असतं? हम अशा स्वरूपात बोललं जातं. मग त्याचा हम हा मंत्र असतो. मग हे चक्र गळ्याच्या दिशेने उघडत असतं. आणि आपण जे म्हणतो 3ऱ्या आणि 5व्या मानेचा मणका असतो का आपला 3रा आणि 5वा इकडं खाली मागच्या बाजूला, तिथंच ते स्थित असतं. मग आपलं विशुद्धी चक्रात तोंड येतं, दात येतो, जबडा येतो, घास येतो, घसा म्हणतो ना आपण, खाणारे घास, मान, अन्ननलिका, थायरॉइड आणि मणक्याचं सगळं कार्य म्हणतो ना, जे काय आपण होतो ना, नियंत्रणाचं काम इथं असतं. मग कधी घसा खवखवतो आपला, कानात बी इन्फेक्शन होत असतं. अधिक सांगायचं म्हणलं, पाठ मानेमध्ये दुखत असते, मानाशी दुखणे, मानेला पट्टा लावायला लागणे, थायरॉइडचे विकार असतील, दात, हिरड्यांच्या समस्या असतील, या कंठचक्रामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी आहेत. निष्क्रिय कंठचक्र असलं तर मानसिक आणि भावनिक मनस्तापामध्ये आपण जातो. संवाद दुर्बल होऊन जातो. तोत्रे बोलले जातं, कमकुवत आवाज आणि अधिकारवाणीने किती जरी बोलायला गेला तरी कोणी ऐकत नाही, असं असतं. अति सक्रिय जरी असले हे चक्र, तर बोलताना ओरडतात. मी सांगितलं ना आधी. कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, असं लाजणे एकदम किंवा खूप काही माहिती असते, पण त्यांना ते व्यक्तच करता येत नाही. बोलताच येत नाही व्यवस्थित. आणि कोणाबद्दल काही मनानेच मत बनवणार. तो बोलला तर ठीक आहे, तो अहंकारीच आहे, फलानाच आहे. आपण मनाने सगळं ठरवून टाकत असतो. मग ज्या व्यक्तीसारख्या बघा, निम्म म्हणजे अर्ध कोणाचं सक्रिय असतं ना, तर त्या व्यक्ती काही कुजबूज करतात, सारखं लाजाळूपणाने हे करतात. म्हणजे अशा गोष्टी घडतात. संभाषण करणे कठीण होऊन जातं यांना. मग याचा काय होतं अडचण, की त्यांची कुठलीच कामं होत नाही. कोणाचं ऐकून घेत नाही. त्यांना कुठल्या व्यवहारात घेतलं जात नाही. कोणी किंमत म्हणतो ना स्टेटस, किंमत आणि कुठल्या ह्याच्यात ते त्या प्रभावीपणे काम करू शकत नाही. ह्या चक्रामुळे आपण काय करतो, विचारांचे आदान-प्रदान. जे काय बोलतोय मी, ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. तुम्ही काय बोलताय ते माझ्यापर्यंत पोहोचतंय. म्हणून सत्य बोलणे, ह्यात महत्त्वाची गोष्ट आणि हे जर चांगलं सक्रिय करायचं असेल ना, सत्य बोलणे हा एक उत्तम पर्याय असतो. सगळ्यांना आवाज येतोय ना व्यवस्थित? खरं बोलणे. जेवढं तुम्ही व्यवस्थित राहाल, खरं बोलाल, त्याचा फायदा जास्त होत असतो. हे जास्त चांगलं ॲक्टिव्हेट राहतं. परत कोणाबद्दल निंदा करायची नाही, कोणाची उणी-धुणी काढायची नाहीत, या लक्षात ठेवा महत्त्वाचं. मग अंतर्मनातील भावना आपण व्यक्त करत असतो. अंतर्मनातील गोष्टी, वैशिष्ट्ये असतात. अनेक गोष्टी हे करत असतो. आपण जप करताना, गायन करताना बघा यात अनेक गोष्टी या चक्राशी निगडीत असतात. ज्यांचं गायन खूप चांगलं असतं ना बघा ते शास्त्रीय गायन करतात. कसे गातात एकदम? त्यांचं गायन गायन कसं असतं? आवाज कसा बाहेर पडतो एकदम ताल, सूर, लय, बद्धता कशी असते? त्यांचं सगळ्यात जास्त चक्र विशुद्धी चक्र ॲक्टिव्हेट असतं चांगलं. आणि विशुद्धी चक्र ॲक्टिव्हेट असेल ना तुमचं, तर अनेक गोष्टी तुम्हाला सोप्या होऊन जातात. मग त्यासाठी विशुद्धी चक्र चांगलं असणं गरजेचं असतं. मग आपल्यात जर अडचणी असतील या चक्रामध्ये, तर आवाज व्यवस्थित येत नाही, ध्वनी आपण व्यवस्थित करत नाही. पण हे चांगलं करण्याकरता काय करायचं असतं, देवाचं सगळं देवाची गाणी म्हणायची. देवाची स्तुती करायची. जेवढं तुम्ही ह्या गोष्टी कराल, तर तितकं ते फायद्याचं ठरतं. म्हणजे हे चक्र चांगल्या देवाच्या गोष्टी, देवाची स्तुती करण्याने आणखीन बेस्ट होऊन जातं. याचं काम करण्याची ताकद आणखीन वाढते. त्याबरोबर ध्यानधारणा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर ध्यानधारणा केली, तर हे चक्राचं आणखीन काम चांगलं होतं. हे चक्र आपण मेडिटेशन करताना निळ्या रंगाची कल्पना करायची किंवा आपण आकाशाखाली बसलोय आणि पूर्ण आकाश आपल्या म्हणजे आहेच, पण ते आणखीन कल्पना करायची की आपल्या डोक्यावरती आकाश आहे. मग आणखीन चांगल्या पद्धतीने निळ्या समुद्राची कल्पना करा तुम्ही.
सरोवराची कल्पना करा. अशा अनेक गोष्टीची कल्पना करून मेडिटेशनला बसलात तर तुम्हाला आणि या चक्रावरती बी लक्ष द्या अगर नका देऊ, ते ऑटोमॅटिक चांगलं काम करायला लागतं. मग तुम्ही निळा टर्मलाईन वापरला टर्मलाईन क्रिस्टल वापरला, लपिस लाजुली असतो, नीलमणी असतो. मग हे कंठचक्राला संतुलित करण्यासाठी हे वापरू शकतात तुम्ही. क्रिस्टल किंवा हे मी सांगितलं ते. मग विद्यार्थ्यांचं खूप चांगलं लागतं बघा, जे अभ्यास करतात, त्यांना भाषण करायचं असतं आणि लहान मुलांची चक्र खूप चांगली असतात. ते खूप पटकन चांगल्या गोड आवाजात बोलतात. आपण लहान मुलांचा आवाज ऐकलं की कसं वाटतं की मम्मा, पप्पा कसं एकदम छान वाटतं आपल्याला, की मग ते त्यांचं चक्र खूप चांगलं असतं. मग कालांतराने काही दिवसांनी मग कुठे शिव्या शिकले, कुठं काय वाईट बोलायला शिकले, की मग ते बिघडायला लागतं. मग आपल्याला जर हे व्यवस्थित करायचं असेल, तर मुलांवरही चांगले संस्कार करणं. तसेच आपण फळं खाणं, भाज्या खाणं, त्याचप्रमाणे ज्यूस पिणं, पाण्याचं प्रमाण जास्त असणं, त्याने खूप फायदा होतो याच्यात. मग चंदन, गुलाब, एलांग-एलांग म्हणतो ना, ध्यानधारणा करताना त्याचं तेल वगैरे लावलं ना, मालिश केलं ना कंठाला, आणखीन बेस्ट होऊन जातं. म्हणजे हे चक्र आणखीन चांगल्या पद्धतीने काम करत असतं. मग ह्या चक्राची इतकी सुंदर अशी आपण माहिती पाहिलेली आहे. मग जे आपण म्हणतो ना, क्रियाशील कल्पनाशक्ती करणे, हे खूप हे महत्त्वाचं चक्र आहे. म्हणजे कल्पनाशक्ती करायची असेल, तरी तुम्हाला ते विशुद्धी चक्रात आधी ते मनात पुटपुटावं लागतं. ती गोष्ट आणावं लागते. मग ती बुद्धीमध्ये मग पुन्हा ती ट्रान्सफर होऊन जाणार. मग ते पुन्हा तुम्ही वास्तवात येणं. नाहीतर वास्तवापासून काही लोकं खूप दूर असतात. मग त्याचे परिणाम उलटेच होतात. मग काल्पनिक जगात राहणं, असे बी प्रकार होतात. वारंवार भयानक स्वप्न पडणं, कधी झोपला तरी भयानक स्वप्न पडणं. अशा व्यक्तीला कुठल्या घटना आठवत नाही किंवा काही केले कुठलीच गोष्ट आठवत नाही. ही मानसिकता पूर्वग्रह दूषित म्हणतो मागचंच म्हणजे एखादा माणूस आला जरी बदलला, तर नाही तो तसाच आहे म्हणणार. मग अशा लोकांना कसं असतं किती जरी सांगितलं तरी काय करणार सतत चिंता करत राहणं, आलोचना करणं, सहानुभूती नसणे कोणाबद्दल. म्हणजे स्मृती बी कमकुवत होणं जाते. त्यांना शिकायला बी अडचणी येतात. कुठे नोकरी लागत नाही, काय नाही. किती तुम्ही कुठं जा, काय करा. हे खूप अडचणीचं असतं. मग त्यामुळे हे जे चक्र आहे ते मग आत्म्याचं आपण म्हणतो ना आत्म्याचं एक केंद्रस्थान बी म्हणलं जातं. इथून खूप साऱ्या गोष्टी प्रकट करत असतो. मग आपल्या आत्म्यापर्यंत ज्या जातात त्या गोष्टी प्रकट होताना अडचणी येत असतात. ह्याचा अंतर्ज्ञान बी वाढतं. इथलं चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर थर्ड आयला चांगले व्हायब्रेशन तिथं भरपूर काही गोष्टी कळतात. मग असे लोकं जरी असले तर भावनाशून्य राहतात. ते कोणाबद्दलही काही बोलतात, सारखे नकारात्मकच बोलत राहतात. मग तुम्ही जर बॅलन्स केलं तर अंतर्ज्ञान वाढेल आणि कितीतरी चांगली गोष्टी घडतात. पण जर आता जरी तुम्ही पूर्वग्रह दूषित असाल, तर कोणाबद्दल काही मत बनवायचं सोडून द्या. निंदा करायची सोडून द्या. कोणी कसं असेल, काय करायचे तुम्ही तुमच्या जीवनावरती लक्ष द्या. मग यासाठी हे चक्र खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या चक्रामध्ये ज्या काही गोष्टी असतात, त्या प्रत्येक गोष्ट खूप इम्पोर्टंट असतात. विशुद्धी चक्र म्हणतो ना, आपण कंठांच्या मागे असतो. मग बसणं, ताठ बसणं खूप गरजेचं असतं. थोडंसं आपल्या 16 पाकळ्या असतात, त्यांना व्यवस्थित संतुलित करणं. आपला जीवात्मा असतो म्हणतो ना, तर या चक्राचं स्थान असते जीवात्मा. त्वचाशी, स्किनशी बऱ्याचशा गोष्टी रिलेट करतात. या तुम्ही जे काय बोलता, जे काय होतं याच्याशी रिलेट करत असतात. मग या चक्र जर बॅलन्स केलं, सगळ्या गोष्टी आपोआप संतुलित होऊ लागतात. हे चक्र इतकं इम्पोर्टंट आहे. इतकं आपण जर व्यवस्थित काम केलं, खाली हृदय चक्र असेल, विशुद्धी चक्र असेल, आज्ञा चक्र असेल, तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. लोकांचे काय होतं, जीवन 3च चक्रात मी म्हणतो. कुठलं मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर इथपर्यंतच. वरती कोण लक्ष देतं का? कोणी मेलंय, काय फरक पडत नाही. कोणी जगलंय, काय फरक पडत नाही. कोणी काय म्हणतंय, कोणाला तोंडाला येईल तसं बोलतात, शिव्या देणं हे असले प्रकार नाही चालत. सगळ्या कोणाबद्दलही असेल तर म्हणजे तुम्ही म्हणणार मी तोंडाने चांगलं बोलतोय, पण आतमध्ये वाईट भावना आहे, तिरस्कार आहे, नाही चालणार. आतमध्ये जे आहे तेच बाहेर आलं पाहिजे. म्हणजे आतमधून प्रेम असायला हवं तुमचं. बोलताय तो भाव आतमध्ये पाहिजे. तोच भाव प्रकट केला तर फायदा होईल. तुम्ही वरून गोड-गोड बोलताय ना, आतून एकदम तुमच्या ह्याच्यामध्ये तिरस्कार भरलाय. एकदम नकारात्मक भावना आहे. एकदम त्रासिक भावना आहे एखाद्या व्यक्तीबद्दल, काही उपयोग नाही. ते वर-वरचं बोलणं म्हणतो ना, वर-वरने आकर्षित दिसायचं आणि आतून काय? तर बोगस. असते का नाही?
मग अशा पद्धतीनं राहता कामा नये. जो खरा आतून आहे, तेच वरून दिसलं पाहिजे. म्हणजे जो ओरिजिनल आंबा आहे, त्याचं फळ त्या आंब्याचं फळ आंब्याला आंबाच आलं पाहिजे. जे आतून जे काय हे होतं, जे काही त्याचे मेन घटक आहेत, जो गोडवा आहे, तोच गोडवा आंब्यामध्ये बी उतरावायला हवा. आतून आंबा दिसतोय किंवा आतून लिंबाचं झाड आहे आणि वर सगळे आंबे लागलात, काय उपयोगच नाही ना, सगळं आंबट लागून जाईल. आतून आंब्याची चव असेल, तर ती वरूनही दिसली पाहिजे. नाहीतर आतून आंबा असेल आणि वरून जर चव लिंबाची द्याल, तरी काही उपयोग नाही. जे आहे सेम तेच बाहेर म्हणजे जे पेरलंय तेच उगवायचं काम केलं पाहिजे. विशुद्धी चक्र खूप इम्पोर्टंट असतं. यामध्ये तुम्ही जे काय कराल, जे काय मंत्र असतात त्याचे, जे बोलाल, ते खूप चांगलं काम करू लागतं. मी सांगितलं ना, की कोणाला दाढ दुखणं, दात दुखणं, चेहऱ्याचे, स्किनचे प्रॉब्लेम किंवा घशाचे प्रॉब्लेम, थायरॉइड हे खूप मॅटर करत असतं जीवनामध्ये. तुम्ही कशामुळं होतं, काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त भावनाच नाही. आतूनही मनाची किती शुद्धता आपल्याला गरजेची, तेवढी आतून शुद्धता गरजेची, तेवढी बाहेर पडते का? हे इम्पोर्टंट आहे. मग तुम्ही कुठलं एखादं मी आता गोष्ट तुम्हाला सांगतोय, कुठलं नॉलेज देतोय, ज्ञान देतोय. हे ज्ञान तुम्हाला परिपूर्ण देणं माझं काम आहे. बिनधास्त सगळ्या गोष्टी म्हणजे प्रकट करणं. जे आहे ते आपलं ओतपोत भरून देत राहणं. हे आपलं काम असतं. जर मी त्याच गोष्टी लपवून, दडवून ठेवल्या, तुम्हाला ते नाही दिल्या, तर ते काय उपयोग आहे? म्हणजे जे आहे ते परिपूर्ण देणे, त्याने काय आणखीन वाढत जातं. ते लक्षात ठेवा. प्रकर्षाने बोलणे, कोणाला दुखवण्याच्या भानगडीत न पडणे, सहानुभूती असणे, दया असणे, ह्या चक्राशी संबंधित असतं मित्रांनो. हे चक्र त्यासाठी खूप इम्पोर्टंट असतं. मग विशुद्धी चक्र कंठ लक्षात ठेवा. आणि कंठ इतका इम्पोर्टंट आहे. आपल्याला वाटतं शरीराचे काय खाल्लं की झालं बस झालं. शरीराला खाल्लं की सगळं काय भागतं असं नाही होत. शरीराला सगळ्याच गोष्टींची गरज आहे. आणि त्या गोष्टी पुरवणं हे आपलं काम असतं. मग चांगले विचार अन्नाबरोबर चांगले विचार पुरवणं. जसं शुद्ध पाणी पिता, त्यातून शुद्धता बाहेर पडली पाहिजे, दिसली पाहिजे. ऑटोमॅटिक प्रकट झाली पाहिजे. ओढून, ताणून देणारी शुद्धता काय उपयोगाची? हं. मग आपलं कसं असावा स्वभाव, जे शास्त्रीय गायन करतात ना त्याप्रमाणे. बेंबीपासून आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकट करता आल्या पाहिजेत. ते ओरिजिनल आपलं जे रूप आहे ते आपलं ठेवता आलं पाहिजे. जे आपल्यामध्ये असं राग, क्रोध, मोह, माया ह्याचं केंद्र इथंच आहे. आणि इथंच मोह-माया वाढत जाते. कोणी काय सांगितलं, की तुम्ही त्यावरच्या मागे लागता, ती गोष्ट करायला लागता. मग हे आहे बघा. तर तुम्हाला जाणवत असेल बघा, आता लग्नानंतर बघा कसे नवरा-बायको एकमेकाला बोलतात. म्हणजे 2-4 वर्ष झाले, की असं वाटतं, की की दररोज भांडते का काय? आणि लग्नाच्या आधी कॉलेजला असं किती गोड बोलता. "हो, हो. हां, हां." किती शब्द गोड बोलतात. राग आला तरी, "हं, हो, आपण करू, बघू, हो, चालेल." पण लग्नानंतर करू, बघू, जमलं तर कशाला मॅच बघत बसलाय? तिथं घरचे दिसेना तुम्ही. जे काय-काय असतात घटना, हां, सांगितलेलं आणायचं कळत नाही होय. ते म्हणणार, "तू आल्यापासून चहा आणा मागे लागलाय." अगोदर काय नव्हतं. म्हणजे भाषा कशी बदलते बघा. आधीचं प्रेम जे होतं ते राहिलं का? 4 वर्षांनी, 2 वर्षांनी राहिलं. कुठेतरी बदल होत जातात का नाही? आणि पोरगं झाल्यावर तर मग काय विषय संपला. दोघांचा जीव पोरात. ते म्हणते, "तुमचं काय माझ्यावर लक्ष नाही." मी म्हणते, "तुझं काय माझ्यावर लक्ष नाही." दोघांचा जीव असतो पोरात. परत शंका, संशय, लक्ष देईनात आमच्याकडे, असा प्रकार सुरू होतो. ह्या घटना कुठून निर्माण होतात? हळद चक्र बिघडल्यावर आणि विशुद्धी चक्र बिघडलं. आणि जेवढं तुम्ही बिघडत जाता, संशयखोर होता, शंकेखोर होता, त्यात अधून दुपटीने भर पडत पडत जाते आणि बिघडत जातात चक्र. त्यासाठी हे चक्र बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. खरं तर आपल्याला या चक्रांवरती जास्तीचं काम केलं पाहिजे. असेल ते हृदयचक्र अनाहत. अनाहतमध्ये नाद ऐका येतात, घंटीचा खुळखुळा आवाज येतो, कधी ढोलाचा येतो, कधी
असं हृदयाची टिक-टिक ऐका येते दिवसभर, रात्रभर. अनेक अशा धून आवाज, कधी कृष्णाची धून ऐका येते. अशा अनेक धुनी ऐका येतात. तुम्ही त्या लेव्हलपर्यंत पोहोचल्यावरती कंठचक्र चांगलं झालं आपलं, ॲक्टिव्हेट झालं ना, तुम्ही इतकं प्रेमाने बोलता ना, की प्रत्येक शब्द हा इम्पोर्टंट असतो आपला. प्रत्येक लोकं तुमचा शब्द ऐकायला तयार असतात. पण तुम्ही जर चक्र व्यवस्थित नसेल, दिसायला एकदम अमिताभ बच्चन असाल, जयाप्रदा असाल, नाहीतर तिकडे रेखा असाल, काय फरक पडत नाही. वाणीमुळे बिघडतं सगळं. म्हणून म्हणतात ना, वाणी बाबा तुझ्या डोक्यावर पण तोंडात साखर ठेवा बाहेर पडताना. म्हणतात माणसं म्हणतात, "जरा साखर खाऊन खा." कुठं चांगलं पोरगी बघायला चालला, कुठं काम करायला चालला, तर "हे घ्या साखर खाऊन खा." म्हणतात का नाही? त्याचं कारण ते आहे बाबा. कुठं बाहेर पडला, तर गोड बोलून राहा. कुठं काय अडचण आली काय, सगळ्याला गोड बोलून मदत घे. मग ह्या गोष्टी इथं इम्पोर्टंट असतात. समजलं? याची माहिती डीपमध्ये तुम्हाला दिलेली, सखोल माहिती दिलेली. तुम्हाला आता लक्षात येत असेल प्रत्येकाला, की आपण काय करतो, आपलं कुठं चक्र काय आहे, कुठलं बॅलन्स. सगळ्याच जवळ-जवळ निघत असेल प्रत्येक चक्र. तर सगळीकडे बसतोय फिट अँड फाईन व्यवस्थित, काय अडचण नाही. कुठलं ठीक-ठाक वाटायला आम्हाला सगळ्याला वाटत असेल. ठीक आहे, असू द्यात. पण आता तुम्ही आलाय आपल्याकडे. तुमची चक्र, बॅलन्स वगैरे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तुम्हाला 1 महिन्या बघा सेकंड लेव्हल चालू झाली ना, तुम्हाला खूप फायदा आणखीन फरक पडेल जबरदस्त तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. फक्त 5 नियम डेली रिव्हिजन करत डेली कुठेतरी लावा, मोबाईलच्या स्क्रीनला ठेवा, स्वयंपाकघरात लावा, कुठेतरी लावा ते. पण वाचा बेडरूममध्ये. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर असं करायचं, असं कसं? चिंतेचा भाव घेऊन परत करायचं तर काय नाही. अरे काय तुम्ही. तुमच्या आहे ना दिसण्यापेक्षा व्यक्तिमत्व बोलण्यावरून, वागण्यावरून खूप ठरतं. तुम्ही किती हुशार आहे. तर ती हुशारी आतून असून उपयोग नाही. प्रकट करता आली पाहिजे. नॉलेज प्रेझेंट करता आलं पाहिजे. कळाले का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक व्यक्ती होती. ती खूप त्रासली होती. आता चला म्हणला दुसऱ्या गावात जाऊन राहू. त्याने ठरवलं, की आता इथली लोकं काय आपल्याला नीट जगून देईनात, राहून देईनात, खाऊन देईनात, काय करायचं? आता आपण दुसऱ्या गावी जाऊ. जातो पहिल्या गावी. हं. काय इथली लोकं कशी आहेत, काय आहेत? असं रस्त्यात भेटतो त्याला एक माणूस. तो म्हणतो, "आहेत, मिक्स आहेत, मिक्स. कोणी चांगलं आहे, कोणी वाईट आहे. नको राहायला. आधी तिथं होतो, तिथं बी हीच बोंब होती, आता बी हीच बोंब." अशा गावात जायचं कुठेतरी आपण बाबा, की तिथे सगळी देवावानी माणसं असली पाहिजेत. बाबा, तर ठीक आहे. आणि त्याच्याच उलट्या दिशेने दुसरा सुद्धा माणूस येत असतो. तो बी असाच निघालेला असतो गावातून आणि ही असाच निघालेला असतो. गाव चेंज करायचा असतो. मग निघता, 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 निघता चालत, चालत इकडं-तिकडं कुठं भूक लागते, कुठं थांबतो, पाणी वगैरे पितो, गप्पा मारत-मारत कसं काय चाललंय? कोणी म्हणतं गाववाल्यांनी बेजार केले, कोणी म्हणतं भावकीच चांगली नाही, कोणी म्हणतं आसपासचे चांगले नाहीत, कोणी म्हणतं घरचे चांगले नाहीत. सगळे परेशान लोकं भेटतात त्याला. अरे, 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 अरे! म्हटलं काय जावावं तर कुठं, राहावं तर कुठं? एक वेळ विचार येतो, काय जगू की नको त्याला? परत म्हणतो, "पण भेटणार की कुठलं तरी गाव चांगलं असणार की." अरे वाह! तर ठीक आहे. असाच हळू, हळू चालत एका गावाजवळ जातो. एक वयस्कर व्यक्ती उभी असते. "नमस्कार बाबा" म्हणतो. म्हणतात, "नमस्कार पाहुणं काय? काय नाही आलोय तुमच्या इकडेच." "अच्छा. कशासाठी येणं केलं काय?" "आलोय म्हणले कुठं राहायची सोय, गावात जागा मिळते का एखाद्या बघतो." "अच्छा. का काय विशेष म्हणजे कशासाठी काय?" नाही म्हणला, इतकं बघा परेशान झाले. ज्या गावात राहत होतो ना, ती लोकं अशी इतकी नावं ठेवायची, सारखीच भांडणं, सारखीच काय नाही काय उपाध्यात करायची. जिणं मुश्कील केलं माझं. असं म्हणून ते सगळा बोजा बघा भरलाय गाडीमध्ये आणि आता आलोय. आता तुम्ही भेटला मला देवासारखे. मग काय आणखीन कसली होती ती लोकं? म्हणला माझ्या गावातली लोकं इतकी बेकार ना, मरूनच गेला असता तुम्ही राहिला असता. नशीब इथं आहे म्हणून तुम्ही एवढं जगलाय.
तो माणूस म्हणतो, तुमच्या गावातली लोक इतकी बेकार, इतकी. मी इथं माझं वयाच्या अनुभवामुळे इतकं राहिलोय. इथली तर त्यापेक्षा बेकार आहेत. खतरनाक आहेत लोक. दिवसा ढवळ्या कापतात, मारतात, गळ कापतात. इथं तर अजिबात थांबू नको. हे गाव अजिबात चांगलं नाही. जा निघून आपला पुढं. अरे 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 म्हटलं. त्याचं अवघडच आहे. हे वयस्कर बाबा असलेल्या अनुभवाच्या जोरावर तर राहिले, सगळ्याला तोंड देतय. पुढे जातो आणि दुसरा व्यक्ती त्याच पुढं म्हाताऱ्यापाशी येतो. तुमचं बाबा कसं काय? बाबा म्हणतो, एक नंबर, हसत हसत, खूप छान, आनंदी, खुश. अरे वा. तुम्ही म्हणतो काय, काय कुठे चाललाय पण ते म्हणते, काय तुमचं काय, कुठं कुठला गावाचा पत्ता हवाय का काय हवाय? नाही नाही, मी गावाचा पत्ता बित्ता नाही, राहायला गाव शोधतोय. अच्छा. कुठून आला? ते आलोय शेजारच्या गावावरून. काय मग का सोडताय गाव? काय नाही, सोडण्याचं कारण माझं वैयक्तिक आहे. असं काय विशेष नाहीये. अरे, अरे. तरी काय कारण आहे? त्या लोकांनी हाकलून बिकलून दिलं तुम्हाला? नाही, नाही म्हटलं. त्या गावातली लोकं अतिशय प्रेमळ आहेत. मी निघताना रडत होती. त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम होतं. मला माझी मजबुरी होती. कामाच्या निमित्तानं मला जावं लागतं, गाव बदलावं लागतं. लोकांनी तिथले मला खूप सहकार्य केलं, खूप मदत केली. सदैव माझं जीवन तिथं हसत-हसत गेलंय. बाबा म्हणाले, "आत्ताच उतरा गाडीतनी, तुम्ही बरोबर ठिकाणी आलाय. हे गाव देवासारखं आहे. इथली माणसं देवासारखी. काहीच अडचण नाही. तुम्ही इथं राहू शकता. काहीच अडचण नाही तुम्हाला राहण्याची. इथली माणसं देवावानी आहेत. जीवाला जीव देणारी आहेत. अडला-नडला तरी रात्रीची बी उभं राहणारे आहेत. तुम्ही इथं बिंदास राहू शकता." 2 व्यक्ती होत्या. एकाने आपली स्टोरी सांगितली, माझ्या गावातली माणसं राक्षसागत आहेत, आणि एकाने सांगितली देवागत. तो म्हटला, मला ते गाव सोडू वाटत नव्हतं, इतकी लोकं रडत होती. तर म्हटलं, या तुमच्यासाठी हे गाव योग्य आहे आणि तुम्ही इथं राहू शकता. म्हणजे तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही समोरच्याला काय सांगताय, तसेच समोरचे तुम्हाला देणार आहेत बाबांनो, घेणार आहेत बाबांनो. त्याने त्याची कहाणी तशी सांगितली, त्या बी व्यक्तीने तशीच कहाणी सांगितली. हीच दिसतंय कुरापती, ह्याच्याच अंगात गोम असेल, ह्याला लावा हाकलून, आपल्या गावात नको असली घाण. दुसरा आला म्हणला, अतिशय चांगले, म्हणजे त्याला वाटलं, की ह्याच्या एवढी रडत होती लोकं, प्रेमाने बोलत होती. म्हणजे हा माणूस देव माणूस आहे आणि आपल्या गावाच्या फायद्याचा आहे काहीतरी. ह्याला घ्या ठेवून. म्हणून त्यांनी त्याला जागा दिली. आणि दुसरा वन-वन, वन-वन गावं शोधत, शोधत फिरतात. लोकांचं जीवन काहीतरी असंच चालू आहे. जे आहे त्याकडे बघायचं नाही. जे सुख आहे ते अनुभवायचं नाही. जे नाही त्याच्या मागं लागायचं. नावं ठेवायची जे मिळालंय त्याला. हे जो भाव असतो ना, ते सगळ्या गोष्टी, नातेसंबंध, मित्र सगळे तोडत नेतो, संपत्ती वगैरे. आणि तो दुसरा जो भाव होता प्रेमाचा, आनंदाचा, सगळ्यांना जिव्हाळ्याचा, जीव लावणारा, तो व्यक्ती माणूस जोडत, जोडत येतो आणि त्या व्यक्तीला माणसं सोडत सुद्धा नाहीत. कारण या म्हणतात, "बसा तुम्ही." अशी परिस्थिती असते बाबांनो. आपलं तोंड काय बोलतं, आपण काय पाहतो, इतरांबद्दल निंदा करतो का चांगलं बोलतो, हे आत्ताच्या वर्तमान काळात खूप इम्पोर्टंट आहे. लोकं तुम्हाला सगळ्या बाजूने जज करतात. तुम्ही कसं जज होता हे तुम्हाला कळायला. समजलं? चला ताठ बसा, मेडिटेशन करायचंय. ए खुन्नस-खुरे, व्हिडिओ ऑन करा. जे व्हिडिओ ऑन नाहीत ना करणार, त्यांचं आजपासून नाव खुन्नस-खुरे. त्यांना आहे ना 5 स्टारमध्ये नेलं पाहिजे. किचनपासून वास देऊन माघारी आणायची. असंच सेम. जेवलं का बिल वगैरे पेड करून घ्यायचं याच्यावर. अशी याच्याबरोबर केलं पाहिजे. त्याशिवाय सुधरत नाही. त्या एखाद्याचा प्रॉब्लेम असतो नेटवर्क वगैरे. पण तसं विचार करा, तुम्हाला नेलं 5 स्टारमध्ये, मस्त लाईट वगैरे झगमगाट, डेकोरेशन वगैरे भारी-भारी.
नेलं किचनपासनी फक्त वास घ्या बिल भरा काय आहे ते वास. जेवढं घेतलं तेवढंच आणि चला बाहेर म्हणल्यावर कसं वाटेल? अशी परिस्थिती नका करत जाऊ रे. चला ताठ बसा. आपल्याला मेडिटेशन करायचं याचं आता राहिलेल्या वेळामध्ये. ध्यान मुद्रा लावा. श्वास घ्या दीर्घ 2-3 वेळा. आपल्या डोक्यावरती, शरीराभोवती निळ्या रंगाची कल्पना करा. ओमकार करा. ओमचं उच्चारण करा 3 वेळा. ओम. 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 हम. 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 ॐ मरीचये नमः. ॐ मरीचये
नमः. ॐ मरीचये नमः. ॐ मरीचये नमः. ॐ मरीचये नमः. ॐ मरीचये नमः. हं. ॐ. 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 ॐ अर्काय नमः. 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 हरि ओम अर्काय नमः. हम. 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 हरि ओम. हम. आपले हात हृदयाच्या चक्राजवळ जोडा सगळ्यांनी. हृदयाजवळ रब करा हात. डोळ्यावरती ठेवा. माता सरस्वतीला धन्यवाद बोला. लक्ष्मीनारायणाला धन्यवाद बोला. ईश्वराला, डॉक्टर मिकाऊ सरांना, रेखी ऊर्जेला, ब्रह्मांडीय ऊर्जेला, स्वामी साई विठुरायाला धन्यवाद बोला. दत्तगुरूंना धन्यवाद बोला. सर्व योगींना धन्यवाद बोला. कंठाला धन्यवाद बोला. आजपर्यंत जी साथ दिली. ठीक आहे. अशा रीतीने मी जे दिले त्याच पद्धतीने मेडिटेशन करायचं. कोणाला वाटेल सर आधी मंत्र म्हणतो नंतर हम म्हणू का? अजिबात नाही. ज्या सिरियलनी चालवलंय ती सिरियल ठेवायची. ते चेंज नाही करायचं. आता कोणाचं काय शंका, काय अनुभव कोणाला सांगायचा सर असं झालं सर तसं. सर हम्म.
बोला आकाश की दिसलं. रसिका मॅडम. सुरुवातीला पहिल्यांदा आकाश दिसलं, त्याच्यानंतर समुद्र दिसला आणि विष्णू जे झोपलेल्या स्थितीमध्ये असतात त्या पद्धतीने दिसले मला. खूप छान अनुभव आहे. असे ऑटोमॅटिक अनुभव यावे लागतात बघा. आणि इतक्या कमी वेळात येणं हे तुमचं बी काहीतरी असतंय म्हणतात ना, मनापासून करणं, सर मेहनत. माझं चक्र पहिल्यांदा ऍक्टिव्हेटच होतं, पण म्हणजे खूप आता 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी त्यावेळी जे बोललेन ते व्हायचं आणि त्यामुळे काय व्हायला लागलं, की मी वाईट पण बोलायचे. म्हणजे राग आला की मला कंट्रोल व्हायचं नाही. मी तेवढा लगेच पॉइंट असतो. तुम्ही काय बोल चुकीचं बोलला की भोगावं आणि लागतं. त्याच्यामुळं मग ते असंतुलित व्हायला चालू झालं आणि मग पुन्हा मग त्याच्यामुळे जे तुम्ही आता सांगितले ना सिम्पटम्स ते थोडे थोडे बघायला पण ओके. मला मिळतात. मग आता परत मी पुन्हा गायन करते, म्हणजे गायन करते म्हणजे प्रॅक्टिस करते फक्त. त्याच्यामुळे मग थोडंसं बऱ्यापैकी आता संतुलित झालेलं आहे आणि तुमचं जे ओके, तुम्ही ओके. सांगितलेलं आहे रेकी एनर्जीचं ते पण करते रोज 5 मिनिट, त्यामुळे त्याने पण थोडा मला फरक वाटतो. ओके, ओके. आणखी कोणाचं काय? दुसरं सेशन आहे, बोला पण. सर मला सुद्धा समुद्र दिसला. अ, पण फनी असं होतं की समुद्र दिसला, आकाश दिसलं आणि मी ब्ल्यू कलरचं ब्लँकेट घेऊन तिथे बसलेली होती. असं दिसलं मला. छान. आणि ऑटोमॅटिकली तुमच्याकडे बघा आणखीन खूप काय काय तुम्हाला अनुभव येतील हळू. इकडे सेम अनुभव आला असेल. सुरुवातीला समुद्र किनारा दिसला, नंतर आकाश डोक्यावरती जवळ असल्यासारखं. आकाशच्या डोक्यावर आकाश आला. बरोबर. छान. मेडिटेशन करा सगळ्या चक्रांची 5-5 मिनिट बघून आता वाढत चाललंय थोडस काम. सर बाकी जी काय कोण? सिक्वेन्स दिली तीच करायची ना? यस, मी त्यासाठी अगोदरच सांगितलं सिक्वेन्स तोडा मोडायचा काही संबंध येत नाही. मी जे सांगितले तेच करा. काय लोखंडे सर बोला. बोला की. आवाज येत नाही तुमचा, माईक खराब असेल. साती चक्राचं मेडिटेशन मिळेल का म्हणलं? आता ऑलरेडी दिलेले इथून पुढचं बी देणारच की तुम्हाला, असं का ठेवले मी तुम्हाला. अर्ध अर्ध नसते, आपण सगळं तुम्हाला शिकवत असतो. काय म्हणतो युट्यूब वरची मी रोज करतोय. आता तुम्ही दिले 4 झाले, काल सकाळी 4ची केली. पण ते युट्यूब वरती काय होतंय, सर्च करत म्हणजे त्याच्यापर्यंत जायचं, परत दुसरं घ्यायचं, दुसरा व्हिडिओ काढायचा, असं एकदम. अरे तिथं प्लेलिस्ट आहे अख्खी, एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक सिरियलच येते आपल्या सगळ्या झालेले. ते नाही जमलं तर ऍप्लिकेशन मध्ये जा. ऍप्लिकेशनच्या बघा तुम्हाला सांगितले डाव्या किंवा उजव्या साईडला फ्री कंटेंट म्हणून ऑप्शन येतो. एक येतो पीडीएफ आणि दुसरा येतो व्हिडिओ. तो व्हिडिओ मध्ये जा आणि रेकीचा फोल्डर आहे त्यात सगळे व्हिडिओ आहेत, जा बघा तुम्ही तिथं. नाही नाही सर, त्यांना काय म्हणायचंय की मुलाधारचं आपण घेतलं मेडिटेशन की डायरेक्ट मग स्वाधिष्ठानचं घ्यायचं, मग ते अश्विनी शोधायला आणि त्रास होतोय. सेवन चक्राचं एकदम असं एक म्हणतोय करायचं. तुम्ही एकसारखं. तुमच्या पद्धतीने कुठलंही करा. आज एक केलं, उद्या दुसरं करा. 7 दिवस 7 चक्रांचं केलं तरी बेस्ट आहे. वेळेच्या अभावानुसार आणि वेळ खूप असेल तर दिवसात करा एक अर्धा तास प्रत्येक चक्राचं मेडिटेशन. तुम्हाला काय अडचण आहे त्यामध्ये? 10-10 मिनिट 5-5 मिनिट केलं हा तरी तर सर बस होऊन जातं ते. 7 चक्रांचे 7 झाले ना की एके दिवशी आपण 7 म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ बनवून तो आम्हाला ऐकायला बरा पडेल असं. हा. आता ते ऍप मध्ये बी तसंच येतं आणि युट्यूबलाही तसंच येतं. आता तुम्ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला कुठलं डाउनलोड करा युट्यूबचे व्हिडिओ. आहे की ऑप्शन तुम्हाला. डाउनलोड करता येतात की युट्यूबचे व्हिडिओ. तिथं बघा साईडला डाउनलोड ऑप्शन असतो. तुमच्या डाउनलोड मध्ये सेव्ह होतात ते तिथेच युट्यूबला. कधी प्ले करू शकता. नेट असून. ठीक. आणि तुम्ही जर घ्यायचे म्हणले पर्सनली जरी मी तुम्हाला दिले तरी तुमचा मोबाईल राहील का? हे विचार करा किती किती त्या वेळाचे मेडिटेशन आहेत बाबा मलाच ते सेव्ह करता करता हे होतं. माझाच फुल झालेला आहे ते पीसी माहितीये का, ते सेव्ह करून करून बाकीच्या इतक्या गोष्टी झाल्या सांगू शकत नाही. तुमचा मोबाईल तर ते जीबी मध्ये असते बाबा. फाईल मोठे असतात झूमच्या आपण रेकॉर्डिंगच्या क्वालिटी जास्त, त्यामुळे त्याचा जास्तच लागतं स्टोरेज.
आणखी काय सपना मॅडम? मंत्र काय सुरुवातीला बोला? ओम अर्गाय नमः काय? स्पष्ट ओम बोला, ऐकायला नाही आलं. अर्काय नमः. ओम अर्काय नमः. ओम मरीचये नमः. झालं. हा ते मरीच आहे. हं. ते विशुद्धी मी काय चक्राचा करते? मंत्र आहे. मरीच आहे काय? मरीचये. मरीचये नमः. येईल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली टाकेल त्याच्या कॅप्शन. ठीक आहे. चालेल, झालं सगळ्यांचं. वाइंड अप करू. जेवण वगैरे करा. आनंदी राहा, खुश राहा. आणि जे काय आहे ते आपलं काम करत राहा आनंदाने. प्रगती नक्कीच होईल. हरिओम. 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 शुभरात्री सर. शुभ